नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या खूप चर्चा चालू आहे समाज माध्यमामध्ये किंवा तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचतच असाल की आरक्षणाची ही लढाई, आता ही लढाई फक्त मराठा ओरिएंटेशन नसून आता त्याच्या अगेन्स्ट मध्ये ओबीसी ही इथं रस्त्यावर उतरणार आहे। मग आता अशा वेळेस आपल्याला एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना इथं मराठ्यांचं रिझर्वेशन सोबतच ओबीसींचं रिझर्वेशन ह्या सगळ्या गोष्टीच्या रिझर्वेशनाच्या भांडणामध्ये कोणाला इथं रिझर्वेशन टिकवता येईल, कोणाला रिझर्वेशन थोडं पाठीमागे घ्यावं लागेल किंवा इथं काही ऍडजस्टमेंट करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला जो काही चर्चेला ऊत आलेला आहे याला कदाचित आता पूर्णविराम भेटण्याचा असलेला मार्ग आपल्याला बघावा लागणार आहे। परंतु आतापर्यंत जर आपण इतिहास काढायला लागलं तर आपल्याला लक्षात येतंय की मराठाचं आरक्षण हे जे पहिल्यापासून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हा तत्पर आहे, मग ते कायदेशीररित्या टिकत का नाहीये? मग कायदेशीररित्या टिकत नसेल तर त्याच्या मागची असलेली भूमिका ही सरकारची आहे का? खरंच त्यांना द्यायची इच्छा आहे का? मग असं जर असेल तर आपल्याकडे सुप्रीम कोर्ट किंवा ऑनरेबल हायकोर्ट मध्ये हे का बरं टिकल्या जात नाहीये? मग ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला संपूर्ण बारकाईने अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर तरतुदीमध्ये कोणत्या असलेल्या गोष्टी आहे, संविधानिक असलेल्या कोणत्या गोष्टी आहे, कारण की अल्टिमेटली आपल्या भारताच्या संविधानाच्याच असलेल्या आधारावर आपल्याला आरक्षण देण्याची असलेली काय आहे, मुभा आहे। मग अशा वेळेस एक्झॅक्टली एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून एक आपण कायद्याचे असलेले सर्व विद्यार्थी आहात किंवा आपण कायद्याचे जाणकार असायला पाहिजे, ह्या अशा भावनेने आपण हा त्या स्वरूपातला अभ्यास करणार आहोत की एक्झॅक्टली आरक्षण काय आहे, आरक्षणाच्या असलेल्या बेसिक कॉन्सेप्ट्स कोणत्या कोणत्या आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवर कोणत्या कोणत्या भूमिकेवर आपण ठाम राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला सविस्तररित्या चर्चा करायची। कदाचित व्हिडिओ हा थोडा मोठा असणार आहे कारण की त्याच्यामध्ये मी संपूर्णरित्या गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून कंटिन्युअसली ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे असलेले जजमेंट्स असेल, हायकोर्टचे जजमेंट्स असेल, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स असेल, विविध प्रकारच्या असलेल्या शासनाचे जीआर आहे, त्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास केला आणि अभ्यासाच्या अंती एक मला काही गोष्टी समजल्या आहे जे की एक लॉयर म्हणून तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय। फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट असणार आहे की आपल्याला एकदम बॅलन्स स्वरूपामध्ये ह्या दृष्टीकडे ह्या घटनेकडे दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे, कारण की शेवटी हा आरक्षणाचा मुद्दा आहे। आता आरक्षणाचा संदर्भ आला की कुठेतरी मनामध्ये मी ह्या पर्टिक्युलर कम्युनिटीचा, तो व्यक्ती तो पर्टिक्युलर कम्युनिटीचा, अशा प्रकारचे असलेले हेवे दावे चालू होत असतात। परंतु आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहोत, एक आपल्याला फक्त इथं ज्ञान मिळवायचं आहे की एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स कुठे आहे, जर भेटत असेल तर अतिउत्तम, नाही भेटत असेल तर का नाही भेटत आहे, कारण की आतापर्यंतची लढाई ही टिकली गेलेली नाहीये। मग त्याच्या मागचं कारण कोणतं आहे, मग कायदेशीर असलेल्या तरतुद्या कोणत्या, ट्रिपल टेस्ट नावाची कॉन्सेप्ट का बरं आली, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला काय करायचं आहे, सविस्तर अभ्यास करायचा आहे। मग आपण थोडंसं याच्यामध्ये मुळामध्ये जाऊ। मुळामध्ये गेल्यानंतर आपल्याला बेसिक कळेल की नेमकं आरक्षणाची सुरुवात कशी झाली आणि ह्या आरक्षणामध्ये एससी एसटी कम्युनिटीला आरक्षण कसं मिळालं, ओबीसींना आरक्षण कसं मिळालं आणि आता मराठा आरक्षणाला इथं जी काही वाच्यता फुटलेली आहे, मग ह्या असलेल्या संदर्भामध्ये आपण कोणत्या स्टेजवर आहोत, मग कशा पद्धतीने आता हे आरक्षण वाटल्या जाऊ शकतं, कोणत्या स्वरूपामध्ये आरक्षण वाटल्या जाऊ शकतं, याची असलेली संपूर्ण माहिती अगदी बेसिक पासून घ्यायचंय। मग आपण सुरुवात करूया की एक्झॅक्टली बेसिकली आपल्याकडच्या असलेल्या ह्या आरक्षणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आणि काय काय आहे। आता सगळ्यात पहिले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आरक्षण म्हणजे काय आणि आरक्षणाची गरज होती का, हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक प्रश्न आहे। बघा, आपला भारत स्वतंत्र झाला 1947 ला आणि आपल्या भारत समाजाची असलेली जी काही विभागणी आहे ती असमान स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते। इतिहासपूर्व काळापासून आपल्या भारत देशाच्या समाजामध्ये पर्टिक्युलर काही कम्युनिटींना आपण समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये कधी आणण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता। परिणाम स्वरूप आपल्याला ह्या समुदायाला एक सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवणे, सोबतच आपल्या असलेल्या समाजामध्ये त्यांना मिळून मिसळून घेणे, हा त्याच्या मागची भूमिका होती। आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर सरांनी ह्या गोष्टीवर थोडा जास्त प्रखरतेने लक्ष दिलं होतं। त्यांचं म्हणणं काय होतं की आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, मग आता माणूस म्हणून जर जन्माला येत असेल तर आपण सगळे एक आहोत आणि ह्या एकोपाच्या भावनेने आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक समाजाला सारख्या स्वरूपाची असलेली जी काही प्रगती भेटणार आहे त्या प्रगतीमध्ये सगळ्यांचं स्थान हे इक्वल असायला पाहिजे। मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय
की हे जे काही आरक्षण आहे, हे आरक्षण एका प्रकारची असलेली काय होती, संधी होती. आणि ह्या संधीच्या आधारावर आपल्या समाजातील असलेलं दुर्भाग्यवश पाठीमागे राहिलेले जे काही सबर्डन क्लासेस आहे त्यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं होतं, म्हणून आपण आरक्षणाची तरतूद केलेली दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये आपलं हे जे आरक्षण आहे, हे आरक्षणाची पायाभरणी बेसिकली आपल्याकडे संविधानाच्या माध्यमातून केली गेली आहे. म्हणजे त्याला कुठंतरी कायद्याचा अधिकार आहे किंवा कायद्याच्या बंदिस्त स्वरूपामध्ये ते समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. याचा परिणाम काय झालाय की समाजातला असलेला जो काही दुर्भाग्यवश किंवा दुर्बल घटक जो आहे तो आज त्या गोष्टीचा फायदा घेऊन समाजामध्ये प्रतिष्ठेने वावरण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे एकंदरीत डॉक्टर बी आर आंबेडकर सर आणि त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधले जेवढे काही मेंबर्स होते त्यांचा एक विचार खूप छान होता की आरक्षण ही एक काय आहे तर संधी आहे, आणि ह्या संधीचं असलेलं प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे, सोनं करायला पाहिजे. म्हणजे आरक्षण चांगलं आहे का वाईट आहे हा तर त्या प्रकारचा मतभेद असायलाच नाही पाहिजे. कारण काय, आरक्षण बेसिकली हे काय आहे, संधी आहे. आणि ह्या संधीचा जर आपण सदुपयोग केला तर कदाचित आपल्याला त्याचं असलेलं सोनं करणं हे अवघड जात नाही, हे याच्यामधून अधोरेखित होताना दिसून येते. मग आता आपल्या संविधानामधून जर आपण आरक्षणाची असलेली पायाभरणी केलेली असेल तर अशा वेळेस आपल्याकडे असलेल्या ह्या आरक्षणाची असलेली जी काही मूलभूत चौकट आहे त्या मूलभूत चौकटीमध्ये संविधानामध्ये कोणत्या कोणत्या आर्टिकल्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहे हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की पर्टिक्युलर आरक्षण आणि संविधानिक तरतुदीमध्ये महत्वपूर्ण असलेल्या दोन गोष्टी आहे. एक आहे की जे काही आपलं आरक्षण असणार आहे ते आरक्षण आपण काय करतोय तर ते आरक्षण दोन स्वरूपामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. एक आहे ते म्हणजे काय, पॉलिटिकली, आणि दुसरं आहे सोशली. म्हणजेच काय, सामाजिक स्वरूपामधलं असलेलं आरक्षण आणि त्या स्वरूपाच्याच बाबतीमध्ये असलेलं पॉलिटिकल आरक्षण. मग आता पॉलिटिकल आरक्षण म्हटल्यानंतर राजकीय आरक्षणाचा संदर्भ त्याच्यामध्ये येतोय, आणि सामाजिक स्वरूपामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या आरक्षणाचा फायदा भेटावा याच्यासाठी सामाजिक स्वरूपातलं असलेलं आरक्षण आपण दिलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण पॉलिटिकल आरक्षण म्हणतो तर आपल्याकडं काही आर्टिकल्स आहे की त्या आर्टिकलमध्ये स्पेसिफाईडली काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. जसं की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 330 आणि 332 हे दोन आर्टिकल आहे. कोणते आहे, 330 आणि 332. आता 330 आणि 332 हे आर्टिकल कशाबद्दल भाष्य करतात आपल्या संविधानामधले, तर त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं तर 330 कलम नुसार आपल्याकडं लोकसभेमध्ये आपल्याकडं एससी किंवा एसटी जो समुदाय आहे यांना आपण रिझर्वेशन देतोय. काय देतोय आपण, रिझर्वेशन देतोय की लोकसभेमध्ये त्यांना त्यांच्या असलेल्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये तिथं प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. का, कारण की उद्या चालून जर आपण लोकशाही म्हणत असेल तर ह्या लोकशाहीमध्ये त्यांनाही कुठंतरी स्वतःचं प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे, त्यांनाही कुठंतरी स्वतःचा असलेला आवाज उठवण्याची जागा असली पाहिजे. याच्यासाठी कलम 330 अंतर्गत लोकसभेमध्ये आपण काय केलेलं आहे तर पर्टिक्युलर एससी एसटी या कम्युनिटींना आपण काय केलेलं आहे, रिझर्वेशन दिलेलं आपल्याला दिसून येते. सेम त्या प्रकारे कलम 332 अंतर्गत विधानसभेमध्ये आपण एससी अँड एसटी कम्युनिटींना काय केलेलं आहे तर इथं रिझर्वेशन दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण जेव्हा राजकीय स्वरूपामध्ये त्यांना आरक्षण देतोय तर याचा असलेला मूळ मुद्दा आहे की त्या पर्टिक्युलर गोष्टीचा त्यांनी फायदा घ्यावा आणि तो फायदा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व वाढवावं, त्यांच्या असलेल्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या सरकारसमोर ठेवाव्या आणि परिणाम स्वरूप त्या सगळ्या गोष्टींचा असलेला फायदा समाजातल्या इतर घटकांना जो आहे तो लवकरात लवकर कसा भेटला जाईल हा त्याच्या मागची असलेली मूळ भूमिका होती. सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायला घेतली की आपल्याला पॉलिटिकल रिझर्वेशन हे किती वर्षासाठी द्यायचंय, तर त्यावेळेस काही जणांचं मत होतं की 50 वर्षासाठी दिलं पाहिजे, काही जणांचं मत होतं की 70 वर्षासाठी दिलं पाहिजे. परंतु जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स व्हॉल्यूम नंबर 10 जर तुम्ही वाचला तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली व्हॉल्यूम नंबर 10 मध्ये स्पष्टपणे डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी असं सांगितलं होतं की पॉलिटिकल रिझर्वेशन शुड नॉट बी एक्सीड बाय द 10 years.
10 वर्षाच्या वरती पॉलिटिकल रिझर्वेशन जायला नाही पाहिजे. मी वारंवार शब्द वापरतोय, पॉलिटिकल रिझर्वेशन. सामाजिक स्वरूपातल्या रिझर्वेशन बद्दल डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी काहीही बोललेलं नव्हतं. जर तुम्ही सुभाष कश्यप सरांची पुस्तकं जर वाचली तर सुभाष कश्यप ही देखील त्यावेळेस असलेले चीफ सेक्रेटरी होते आपल्या पार्लमेंटचे. तर त्यावेळेस त्यांनीही ह्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या की ज्या वेळेस आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिबेट चालू होता की रिझर्वेशन द्यायचं आहे जे की राजकीय स्वरूपामध्ये, तर ते किती असायला पाहिजे, तर ते फक्त 10 वर्षासाठी असायला पाहिजे. आणि जर नंतर ओव्हर द टाइम पिरियड्स जर नंतर असं जर वाटायला लागलं की अजून ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन्स किंवा भरपूर स्वरूपामधलं असलेलं लोकप्रतिनिधित्व हे भेटलेलं नाहीये, पर्टिक्युलर त्या समुदायाचा विकास जसा पाहिजे तसा होत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही हे रिझर्वेशन वाढवू शकतात. आणि हा सगळा अधिकार संसदेला दिलेला आपल्याला दिसून येतोय. आणि संसद त्या पद्धतीचा काय बनवेल, नेहमी 10-10 वर्षानंतर कायदा बनवेल. आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून पॉलिटिकल रिझर्वेशन हे काय केलं जाऊ शकतं, एक्सटेंड केलं जाऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये तयार झालेल्या आपल्याला दिसून येते. मग आता अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की हे 2 कलम पॉलिटिकल रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलेलं दिसून येते. आता सगळ्यात आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की सामाजिक स्वरूपामध्ये आपल्याला काय द्यायचं होतं, आरक्षण द्यायचं होतं. काय, सामाजिक स्वरूपामध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं होतं. मग आता सामाजिक स्वरूपामध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर समाजामध्ये त्यावेळेस सामाजिक आणि सोबतच त्या प्रकारचं असलेलं एज्युकेशनली म्हणजे काय, शैक्षणिक, एखादा समाज जर मागासलेला असेल, काय, जर त्यावेळेस एखाद्या समाजाची असलेली परिस्थिती ही सामाजिक स्वरूपामध्ये मागासलेला असेल किंवा शैक्षणिक स्वरूपामध्ये तो जर मागासलेला असेल, तर त्यांना आपल्याला आरक्षण कुठं देता येईल, तर याच्यासाठी आपण 2 कलम केली. एक आहे 15 सब क्लॉज 4 आणि 16 सब क्लॉज 4. संविधानाच्या कलम 15(4) मध्ये आणि संविधानाच्या 16(4) मध्ये आपण ह्या गोष्टीचं असलेलं नमूद केलं. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 15(4) मध्ये काय सांगितलं की तुमच्याकडे असलेल्या शैक्षणिक ज्या काही व्यवस्था आहे त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पर्टिक्युलर रिझर्वेशन द्यायचं आहे SC ST आणि अदर असलेल्या क्लासेसला. सोबतच त्या प्रकारचं 16(4) मध्ये ज्यावेळेस आपण जॉब म्हणतोय म्हणजे सरकारी नोकरी म्हणतोय, तर त्या अंतर्गत आपण तिथं दिलेला दिसून येते. मग आता ह्या सगळ्या संकल्पना ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपण आरक्षणाची कुठेतरी असलेली जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला याच्या माध्यमातून दिसून येते. आणि या अंतर्गत आपण आधार काय घेतला की एखादा समुदाय जर काय असेल, सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपातला मागासलेला असेल, तर त्यांना आपण काय करतोय, आरक्षणाच्या तरतुदीच्या माध्यमातून त्यांची अपलिफ्टमेंट करतोय, त्यांना आपण समाजाच्या असलेल्या वरच्या स्थानावर आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस आपल्या मूळ संविधानामध्ये ह्या 2 गोष्टी काय होत्या, आधार घेतलेल्या होत्या. आता हे मूळ संविधानामध्ये पण नव्हतं, आपण पहिली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली म्हणजे पहिली घटना दुरुस्ती केली आणि पहिली घटना दुरुस्ती 1951 अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, आपल्या संविधानामध्ये टाकलेलं दिसून येते. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडं संविधानामध्ये खऱ्या अर्थाने हा जो काही तुमचा असलेला 15(4) आणि 16(4) आहे, तर यामध्ये आपल्याकडं सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. परंतु जसा समाज बदलतो, समाजातली असलेली प्रगती घडती आणि समाजाची असलेली रूपरेषा बदलती, तशा पद्धतीने आरक्षणाचंही स्वरूप बदलतंय हे आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसून यायला लागलं. ज्या वेळेस आपण आता आरक्षणाची परिभाषा कशाच्या गोष्टीवर करत होतो, सामाजिक आणि शैक्षणिक गोष्टीच्या आधारावर करत होतो, आता कुठंतरी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये वेळ आली आहे, आर्थिक घटकावर आपल्याला आरक्षण देता यायला पाहिजे. परिणाम स्वरूप आपल्याकडं संविधानामध्ये ह्या गोष्टीमध्ये बदल करावा आणि यासाठी आपण काय केलं आहे, तर 15(6) आणि 16(6) काय, 15(6) आणि 16(6) अशा प्रकारचे असलेले
2 कलम आपण ऍड केले 103व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणत्या? 103व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि ज्याच्या माध्यमातून आपण आता ओपन कॅटेगरीला, शब्द काय आहे? ओपन कॅटेगरीला आपण काय केलेलं आहे तर 10% रिझर्वेशन दिलंय आणि त्याला एक वेगळा प्रवर्ग तयार केला आणि तो म्हणजे काय? EWS, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. म्हणजे बघा आपण काय केलं की समाजाच्या असलेल्या दुर्भाग्यवश पाठीमागे राहिलेले सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूपामध्ये असलेले जे मागास वर्ग आहे त्यांना आपण पर्टिक्युलर आपण काय दिलं? आरक्षण दिलं. परंतु काळ जसा बदलतो तसं इकॉनॉमिकच्या आधारावर म्हणजे आर्थिक घटकाच्या वर या आधारावर आपण इथं काय द्यायला सुरुवात केले? आरक्षण द्यायला सुरुवात केले. म्हणजे आपण ओव्हर द टाइम पिरियड आपण इथं काय केलेलं आहे? आरक्षणाची जी भूमिका आहे ती आपण बदलायला हळूहळू काय केलेली आहे? स्वीकार करायला सुरुवात केलेली आहे. मग आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडं पॉलिटिकली आणि सोशली ह्या दोन्ही पद्धतीने आपण काय केलेलं आहे? संविधानाच्या माध्यमातून आरक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. मग आता हे जे आरक्षण दिलं आहे तर हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं आरक्षण जेव्हा दिल्या जातं तर ते 2 पद्धतीने असतं. एक असतं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि दुसरं असतं व्हर्टिकल रिझर्वेशन. आता हे व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा ज्यावेळेस आपण समाजाची गोष्ट करतो, आपला भारत देशामध्ये खूप काही समाज आहे आणि भारतातील असलेला जो काही समाज असणार आहे तो समाज विविध जातीमध्ये विभागलेला आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की इतिहासपूर्व काळापासून पर्टिक्युलर एखाद्या जाती समुदायावर हा अत्याचार आणि अन्याय होत आलेला आहे. मग अशा स्वरूपामध्ये जर त्यांना समाजाच्या माध्यमातून आपल्याला वरती आणायचं असेल तर आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे भारतीय समाजातील इतर जातींमध्ये काय? इतर जातींमध्ये आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. म्हणून आपण काय केलं होतं? SC, ST, OBC अशा प्रकारचे आरक्षण केले. ह्या आरक्षणांना म्हटलं जातंय व्हर्टिकल रिझर्वेशन. काय म्हटलं जातंय? व्हर्टिकल रिझर्वेशन. मग आपण बघतोय की पर्टिक्युलर असलेले हे SC, ST, OBC अशा स्वरूपामध्ये हे पर्टिक्युलर कम्युनिटी हे जे काही समाज घटक आहे ह्या समाज घटकांना आपल्याला काय करायचंय? वरती आणायचंय. मग अशा स्वरूपामध्ये जर आपल्याला त्यांना वरती आणायचं असेल तर त्यांना व्हर्टिकल रिझर्वेशन मध्ये ठेवावं लागेल. परंतु आपल्याला नंतरच्या काळामध्ये हेही दिसायला लागलं की आपल्या समाजामध्ये आपण यांना अशा प्रकारचं असलेलं रिझर्वेशन देऊन टाकलं. पण आपल्याला नंतर कळायला लागलं की प्रत्येक समाजामध्ये एक अजून डिसएडव्हान्टेजेस घटक आहे. काय आहे? अजून एक डिसएडव्हान्टेजेस घटक आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल SC समुदायामध्ये महिला आहे, त्याच्यानंतर ST समुदायामध्ये पण काय आहे? महिला आहे. त्याच्यानंतर OBC समुदायामध्ये पण काय आहे? महिला आहे. आपण SC, ST, OBC यांना आपण रिझर्वेशन दिलं आणि ते रिझर्वेशन व्हर्टिकल रिझर्वेशन होतं. यांना आपण रिप्रेझेंटेशन दिलं, परंतु यांच्याच असलेल्या समुदायामध्ये एक डिसएडव्हान्टेजेस घटक आहे. तो म्हणजे कोण? महिला आहे. सोबतच डिसेबल पर्सन आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? दिव्यांग पर्सन म्हणतोय. मग अशा वेळेस हे जे काही डिसएडव्हान्टेजेस पर्सन आहे मग यांना काय करायचं? यांना पण आपल्याला कुठेतरी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावं लागेल की नाही? जर आपण असं नाही केलं तर आपल्याकडे फक्त जातीच्या आधारावर तुम्ही काय करताय? इथं रिझर्वेशन देताय आणि ती जात पर्टिक्युलर असलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेतेय, पण त्या जातीमधल्या सगळ्या लोकांचं कल्याण होतंय का हे जर दिसत नसेल तर आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम दिसत होता. म्हणून आपण काय केलं? हॉरिझॉन्टल रिझर्वेशन केलं. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय? की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या SC समुदायामध्ये जर काही महिला असेल किंवा तुमचं असलेले डिसेबल पर्सन असेल, दिव्यांग व्यक्ती असेल, ST मध्ये असलेल्या प्रकारचे असेल तर यांना पण आपण काय केलं आहे? रिझर्वेशन दिलेलं आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतोय, जस्ट उदाहरण आहे, जस्ट उदाहरण. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडलं की SC समुदायाला किती टक्के रिझर्वेशन आहे? 15% रिझर्वेशन आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये 100 व्यक्ती असेल तर त्याच्यातले 15 व्यक्ती हे कोण असणार आहे? तर हे 15 व्यक्ती आपले कोण असणार आहे? SC समुदायातले भाऊबंद असेल. ठीक आहे.
म्हणजे जर तुम्हाला रिझर्वेशन द्यायचं असेल तर एखाद्या नोकरीसाठी तुम्ही 100 लोक निवडत असाल तर 100 पैकी 15% म्हणजेच 15 व्यक्ती हे कोण असणार आहे, आपला एससी समुदाय असणार आहे. बरोबर आहे. मग आता ह्या एससी समुदायामध्ये पण महिला वर्गांची परिस्थिती थोडी बिकट आहे. बरोबर. मग आता फॉर एक्झाम्पल आपण महिलांना 30% रिझर्वेशन दिलं. काय दिलं? 30% रिझर्वेशन दिलं. मग आता यांना आपण 100 पैकी 30% द्यायचं का? नाही. मग आता हे 15 व्यक्ती जे आहे तर 15 व्यक्तीचे 30% म्हणजे काय? 15 ते 45 म्हणजे सिंपल भाषेमध्ये असं पकडू की 5. किती? 5. मग 5 कोण असणार आहे? 5 महिला असेल आणि 10 कोण असणार आहे? तर पुरुष असेल. म्हणजे 10 पुरुष 5 महिला आणि ह्या असलेल्या दोघांचं मिळून 15% काय असणार आहे? एससी यांचं समुदायाचं रिझर्वेशन असेल. अशा पद्धतीचं जेव्हा रिझर्वेशन बघतो तर दिस इज कॉल्ड ॲज द हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो आपण. काय म्हणतोय? हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. त्यामुळं आपल्या भारत देशामध्ये समुदायाच्या स्वरूपामध्ये आपण रिझर्वेशन तर देतोच आहे, परंतु दुर्भाग्यवश आपल्या भारत देशामध्ये असलेले जे काही डिसएडव्हान्टेजेस पर्सन आहे तर त्यांनाही आपण काय करतोय? इथं रिझर्वेशनच्या मध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे करणं गरजेचं आहे का? तर एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की हे होणं गरजेचं आहे. का? कारण की तुम्ही फक्त व्हर्टिकल रिझर्वेशन देताय, परंतु खऱ्या अर्थाने त्याच समुदायामध्ये असलेल्या जे दुर्भाग्यवश पाठीमाग राहिले जे घटक आहे त्या घटकांना त्याचा फायदा भेटत नाहीये. मग अशा वेळेस ह्या असलेल्या व्हर्टिकल रिझर्वेशनला अर्थ काय? कारण की रिझर्वेशनचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा फायदा भेटला पाहिजे. रिझर्वेशन ही एका प्रकारची असलेली ऑपॉर्च्युनिटी आहे. रिझर्वेशन हे एका प्रकारचं असलेलं टेक ऑफ ग्रँड नाहीये. रिझर्वेशन ही संधी निर्माण करून देते आणि जर ही संधी महिला वर्गांना भेटली तर आज मोठमोठ्या पदावर महिला वर्ग बसताय की नाही. आज तुम्ही बघितलंच असेल की आपल्या संसदेमध्ये लोकसभा आणि त्यासोबतच विधानसभेमध्ये आपण 33% रिझर्वेशन आपण त्यांना देतोय. तुम्ही पंचायत राज व्यवस्थेमध्ये आज महाराष्ट्राचा जर आपण संदर्भ घ्यायला गेला तर तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी 50% रिझर्वेशन महिलांना आहे. मग असं का करतो आपण? कारण की त्यांचाही सहभाग हा लोकशाही याच्यामध्ये असायला पाहिजे. किंबहुना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सामाजिक स्वरूपामध्ये त्यांनाही कुठेतरी इन्क्लूड करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतोय तर फक्त एखाद्या समाजाला जातीच्या आधारावर तुम्ही काय करतात? पर्टिक्युलर इथं रिझर्वेशन देता आणि पर्टिक्युलर त्याच असलेल्या जातीमध्ये असलेले जे दुर्भाग्यवश माग लोक आहेत त्यांना जर रिझर्वेशन द्यायचं असेल त्याला म्हणलं जाते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. माझ्या मते तरी तुम्हाला आता बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असतील की हे किती महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, ऑनरेबल सुप्रीम कोर्टने एका जजमेंटल केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की व्हाईल वी आर गिव्हिंग अ रिझर्वेशन द सोल क्रायटेरिया शुड नॉट बी कन्सिडर ॲज द कास्ट. फक्त जातीच्याच आधारावर तुम्हाला रिझर्वेशन नाही भेटणार. म्हणजे फक्त जातच तुमची ती आहे म्हणून तुम्हाला रिझर्वेशन भेटणार नाही. बाकीचे फॅक्टर्स पण त्याच्यामध्ये आले पाहिजे. मग अशा वेळेस तिथं चर्चा होती की एखाद्या समुदायाला, एखाद्या जातीला तुम्ही रिझर्वेशन देताय तर ते कशा पद्धतीने असणार आहे त्याच्यावर आपण पुढे येणारच आहोत. परंतु अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर हे आपल्याकडे सिनॅरिओ आपल्याला दिसून येतोय. मग आता पुढचं त्या संदर्भामध्ये देतो. मग भारतामध्ये आरक्षण कोणत्या समुदायाला किती आहे? मग एससी समुदायाला 15% आरक्षण आहे, एसटी समुदायाला 7.5% आहे, ओबीसी समुदायाला 27% आणि आर्थिक घटकाच्या आधारावर ओपन कॅटेगरी मधल्या लोकांना 10% रिझर्वेशन इथं आपण दिलेलं आहे. हे लक्षात घेणं काय आहे? गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने भारत देशाच्या असलेल्या पर्टिक्युलर कोणत्या समुदायाला किती आरक्षण आहे याचा असलेला मी संदर्भ इथं दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग आता सर, एखादा समुदाय हा एससी आहे, एखादा समुदाय हा एसटी आहे, एखादा समुदाय हा ओबीसी आहे, हे कोण ठरवतं सर? याच्याबद्दल ही तुम्हाला आज माहिती कळणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे परंतु तुम्हाला इत्यंभूत सगळ्या गोष्टी कळणार आहे. बघा, मी एक एक गोष्ट पुढे येतोय की जेणेकरून तुम्हाला हळूहळू त्याच्या गोष्टीमधल्या सगळ्या समजून जातील की नेमकं आरक्षण काय आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे जर कळालं तर त्या प्रकारचं असलेल्या पुढच्या असलेल्या गोष्टीचा तुम्हाला तिथं आपण म्हणतो ना अभ्यास करायला व्यवस्थित वाटतं. मग एखादा समुदाय एससी, एसटी किंवा ओबीसी आहे हे कोण ठरवतं हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर. मग ज्यावेळेस आपण बघतो तर याच्याशी आर्टिकल
आपल्या संविधानामध्ये काही महत्वपूर्ण असे आर्टिकल आहे, ते आर्टिकल असे सांगतात, जसे की याच्यामध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं आर्टिकल आहे 340, त्याच्यानंतर आहे 341, त्याच्यानंतर तिसरं आहे आर्टिकल 342. आता आपण एक एक बघूया जेणेकरून काय आहे आणि कशा संदर्भामध्ये आहे. तर 340 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर कलम 340 मध्ये असं सांगितलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती महोदय हे काय करणार आहे, एक कमिशन स्थापन करेल. काय स्थापन करेल? कमिशन स्थापन करेल. त्याला आपण मराठीतून म्हणतो एक आयोग स्थापन करेल. आणि ह्या आयोगाच्या माध्यमातून आपल्याकडं सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कोण आहे, तर याचा असलेला अभ्यास त्या माध्यमातून केला जाणार आहे. म्हणजे कलम 340 नुसार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती एक आयोग स्थापन करेल आणि त्या आयोगाला काय कार्य करावं लागणार आहे की भारतातील असलेलं सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कोण आहे हे तिथं अभ्यास करायचं. म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या कोण आहे याचा अभ्यास करण्याचा असलेला अधिकार हा पर्टिक्युलर कोणाला भेटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर राष्ट्रपती महोदय यांना भेटलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा प्रकारचं असलेलं हे कुठं दिलेलं आहे, तर 340 मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे उद्या चालून एखादी कम्युनिटी, म्हणजे उद्या चालून जर मराठा कम्युनिटीला, जर इथं मराठा कम्युनिटी इज सब्जेक्ट टू बी कन्सिडर ॲज द ओबीसी कम्युनिटी, हे जर त्या प्रकारचं असलेलं समजून घ्यायचं असेल, जर असं करायचं असेल, तर अशा वेळेस राष्ट्रपती महोदय काय स्थापन करणार आहे, आयोग स्थापन करेल. आणि आयोग स्थापन करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं काय केलं जाईल, एससी बीसीचा असलेला समुदाय म्हणून तो कन्सिडर केला जाईल. हे तर सेंट्रल लेवलला झालंय, पण स्टेट लेवलला पण तुम्हाला अशा प्रकारे करावं लागणार आहे. आलं लक्षात? हे जर अशा वेळेस मराठा समुदायाला जर इथं ओबीसीचं असलेलं सर्टिफिकेट भेटत असेल, मग ते सेंट्रल लिस्टच्या ओबीसी मध्ये येतं की नाही हा पण एक प्रश्न असतो. आणि तो प्रश्न पर्टिक्युलर हा आयोगच सॉल्व्ह करू शकतो. हा त्याच्या मागचा असलेला संदर्भ आपल्याला दिसून येतोय. दुसरा संदर्भ काय आहे, तर आर्टिकल 341. आर्टिकल 341 मध्ये काय सांगितलेलं आहे की इथं पण कोण, राष्ट्रपती महोदय जे असणार आहे, तर राष्ट्रपती महोदय हे काय करणार आहे, तर राज्याच्या असलेल्या राज्यपालासोबत चर्चा विनिमय करेल. आणि चर्चा विनिमय करून एखाद्या समुदायाला एससी म्हणून घोषित करण्याचा अधिकार तिथं दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही एससी लिस्ट काढली, म्हणजे शेड्यूल कास्ट यांची जर तुम्ही लिस्ट काढली, त्या लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या जातींचा समावेश होतो आणि त्या जातीमध्ये कोणत्या जमातीला किंवा जातीला तिथं इन्क्लूड करायचं आहे, हे जर ठरवायचं असेल, तर 341 नुसार राष्ट्रपती महोदय राज्यपालाच्या असलेल्या सलामसलमतीसोबत त्या प्रकारच्या असलेल्या एखाद्या समुदायाला एससी समुदाय म्हणून डिक्लेअर करू शकतो. अल्टिमेट त्याला संसदेची मान्यता लागते, म्हणजे ते संसदच त्या प्रकारचं त्याला ऍड वगैरे करेल. परंतु हे राष्ट्रपती नोटिफाईड करतील. काय करतील? नोटिफाईड करतील. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सेम त्या प्रकारे 342 अंतर्गत जर आपण बघायला गेलं, तर आपल्याला पण इथं लक्षात येत आहे की परत राष्ट्रपती महोदय राज्याच्या असलेल्या राज्यपालासोबत अशाच प्रकारचा असलेला काय करणार आहे, एखादा समुदाय जो असणार आहे, तो समुदाय एसटी समुदाय आहे की नाही, शेड्यूल ट्राइब आहे की नाही, हे काय करणार आहे, तर त्या प्रकारचं असलेलं ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, राष्ट्रपती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगतील. आणि मग पार्लमेंटमध्ये त्या गोष्टीला आतमध्ये घ्यायचंय का त्या समुदायाला बाहेर ठेवायचं, हे पार्लमेंट ठरवणार आहे. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की एससी असू द्या, एसटी असू द्या, ओबीसी असू द्या, हे सगळं ठरवत असताना पर्टिक्युलर तुमच्याकडे काही कलमांचा अधिकार आहे आणि ह्या कलमांच्याच माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आपण अंदाजपंची कोणती गोष्ट बोलत नाहीये, सगळ्या गोष्टी संविधानाच्या माध्यमातून केल्या जात आहे. सगळ्या गोष्टी संविधानाच्याच माध्यमातून जाणं गरजेचं आहे. कारण की हे याच्यातून जर गेलं तर खऱ्या अर्थाने काय होणार आहे, प्रत्येक गोष्ट टिकणार आहे. जसं मी आता पहिले सांगितलं होतं की उद्या चालून जर मराठा समुदायाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देताय आणि कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला स्टेटचं असलेलं काय भेटणार आहे, तर ओबीसीचं रिझर्वेशन भेटल.
परंतु जर तुम्हाला सेंट्रलमध्ये जायचं असेल, सेंट्रल ओबीसीचा पण तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल, तर तुमच्या सेंट्रलच्या लिस्टमध्ये पण तुम्ही तिथे टिकले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला ह्या प्रकारच्या कमिशनच्या माध्यमातून जावं लागणार आहे. त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करतोच आहे पुढं हळूहळू. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बऱ्यापैकी कळालं आहे. मग आता आपल्या भारत देशामध्ये SC ST समुदायाबद्दल तर सगळी माहिती होती. SC ST समुदाय कोण आहे, कशा पद्धतीने आहे, त्याच्याबद्दल असलेली जी काही गोष्ट आहे ते संविधानाच्या माध्यमातून ऑलरेडी संविधान तयार करतानाच त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून संरक्षित केलं. परंतु ओव्हर द टाइम पिरियड्स आपल्या भारत देशामध्ये कुठंतरी अशा पद्धतीची असलेली वाताहत व्हायला लागली की आपण SC ST समुदायाला आरक्षण तर दिलेलं आहे, त्यांच्या असलेल्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी त्यांना बेनिफिट भेटायला लागलेला आहे आणि त्यांचा असलेला समाज हा हळूहळू पुढे यायला सुरुवात झाली. परंतु बाकीचा जो समाज आहे, जो की फार मोठा घटक आहे, त्या मोठ्या घटकाला आपण कधी मुख्य प्रवाहात आणणार आहे? मग याच्यासाठी पंडित नेहरूंचं जेव्हा सरकार होतं तर पंडित नेहरूंनी 1953 ला काका कालेलकर कमिटी, कोणती? काका कालेलकर कमिटी, ही कमिटी स्थापन केली 1953 ला. आणि ही जी काही कमिटी होती तर ह्या कमिटीला एक भारत सरकारने रिक्वेस्ट केली की तुम्ही आपल्या भारत देशामध्ये असलेले जे काही बॅकवर्ड क्लास आहे त्या बॅकवर्ड क्लासचं असलेलं काय करा, मागास वर्गांचा अभ्यास करा आणि कोणत्या कोणत्या समुदाय हा अजून मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाहीये आणि त्यांना आपल्याला आणण्याची का गरज आहे याचा आम्हाला संपूर्णरित्या अभ्यास करून सांगा. म्हणून त्यांना म्हटलं गेलं आहे फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन्स म्हटलं गेलं आहे. कोणाला? काका कालेलकर कमिटी यांना. मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी 1955 ला भारत सरकारला रिपोर्ट सादर केला आणि रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की नियर टू बी 2400 असलेले जे काही समुदाय आहे, समुदाय ज्याला आपण कंसामध्ये जाती लिहू, जवळपास 2400 अशा जाती आहे की ज्या काय आहे, बॅकवर्डेड आहे. आणि विशेष म्हणजे काय की विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्वात जर बॅकवर्ड कोण असेल तर ते म्हणजे महिला वर्ग आहे प्रत्येक जातीमध्ये. हे सगळ्यात पहिले नमूद करणारे कोण होते? काका कालेलकर कमिटी होती. म्हणजे त्यांनी सांगितलं काय की आपल्या SC ST समुदायासारखंच अजून असे बाकीचे 2400 जाती आहे की ज्या जाती पर्टिक्युलर काय आहे तर पिछडा आहे, यानी म्हणजे काय आहे ते बॅकवर्डेड आहे. आणि हे बॅकवर्डेड असल्या कारणामुळे आपल्याला त्यांना मुख्य प्रवाहात आणणं फार गरजेचं आहे. आणि विशेष बाब म्हणजे महिला वर्ग प्रत्येक जातीमधून सर्वात जर बॅकवर्डेड असेल तर कोण आहे? महिला वर्ग. त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे असं पहिले काका कालेलकर कमिटीने सांगितलेलं दिसून येते. परंतु त्यांनी जे काही शिफारसी दिल्या होत्या 70% टेक्निकल एज्युकेशन किंवा 70% मध्ये तुमच्या इतर इन्स्टिट्यूशन मध्ये रिझर्वेशन पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या की हायपोथेटिकल असलेले त्यांचे रिकमेंडेशन्स होते, भारत सरकारने ते स्वीकारले नाही. त्याच्यानंतर 1961 ला ह्याच गोष्टीच्या आधारावर BD देशमुख यांची असलेली समिती नेमली होती जी की महाराष्ट्रासाठी होती, ओबीसी कम्युनिटीला आयडेंटिफाईड करण्यासाठी. नाव लक्ष ठेवायचं, 1961 ला कोणती समिती? तर त्या प्रकारची असलेली BD देशमुख समिती. BD देशमुख समितीने पण रिपोर्ट सादर केला 1964 ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, त्याच्यावर मी थोड्या वेळाने येणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला एक वलय प्राप्त झालं. ते वलय प्राप्त झालं कधी? ज्यावेळेस आपल्याकडे मोरारजी देसाई यांचं सरकार होतं. मोरारजी देसाई थोडे आपण म्हणतो ना की ऑपॉर्च्युनिस्टिक पर्सन होते. त्यांना त्यांची पॉलिटिकल स्टॅबिलिटी आणि पॉलिटिकल स्वतःचा जो इरा आहे तो गाजवायचा होता. मोरारजी देसाईंना असं काहीतरी करून दाखवायचं होतं की मला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकांप्रती खूप प्रेम आहे, लोक माझ्यासाठी खूप आहे, अशा प्रकारच्या असलेल्या पॉलिटिकल स्टान्समुळे त्यांनी एक कमिशन स्थापन केलं आणि त्या कमिशनचं नाव होतं BP मंडल कमिशन. काय होतं? BP मंडल. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींची असलेली परिस्थिती आणि ओबीसींचा असलेला जो काही आपण म्हणतोय समाजामध्ये असलेलं स्थान त्याचा अभ्यास करण्यासाठी इथं त्यांना पर्टिक्युलर काय केलं होतं? पाचारण केलं होतं. BP मंडल कमिशननी अभ्यास केला आणि 1980 ला काय केलं? त्या स्वरूपातला असलेला जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट भारत सरकारला सादर केला. आता भारत सरकारला रिपोर्ट सादर केल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी खूप आश्चर्यजनक अशा काही गोष्टी सांगितल्या आणि जे की ऍक्सेप्टेबल होत्या. बरं, खरंच ऍक्सेप्टेबल होत्या. त्यांचं म्हणणं काय
की जर तुम्ही बघायला गेलं तर जवळपास 3734 एवढ्या असलेल्या काही जाती आहे, त्या जाती काय आहे इथं बॅकवर्डेड आहे. सर्वात शॉकिंग न्यूज सांगितली होती बरं मंडल कमिशनने, आणि तुम्हाला सांगतो यांचा अभ्यास खरंच ऑथेंटिक होता, खरंच खूप ऑथेंटिक होता. त्यांचं म्हणणं काय की SC/ST समुदाय जेवढा आपल्याकडं सामाजिक दृष्ट्या थोडा आपण मागासलेला होता असं आपण कन्सिडर केलं, आणि त्यांना आपण रिझर्वेशनच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणतावेळेस आपण कोणतीच हायगाई नाही केली, आणि त्यांना आपण बऱ्यापैकी जो काही गोष्टीचा लाभ दिला आणि त्यांनीही त्या गोष्टीचा फायदा घेत स्वतःच्या असलेल्या जीवनाचा उद्धार केला, ही खूप छान गोष्ट आहे, कमेंडेबल गोष्ट आहे. परंतु अजूनही भारतामध्ये जवळपास 3734 एवढ्या जाती आहे जे की अजून समाजाच्या असलेल्या मुख्य प्रवाहामध्ये आलेल्याच नाहीये. आणि जवळपास अशा प्रकारचे असलेले भारतातील किती टक्के हा समुदाय साधा सुद्धा नाहीये, 52% समुदाय आहे. म्हणजे मंडल कमिशन हे खऱ्या अर्थाने आयडेंटिफाईड करत होतं की भारत देशामध्ये 52% असे समुदाय आहे की जे काय आहे आपल्या भारत देशाच्या 50% लोकसंख्येला ऑक्युपाईड करतात, आणि त्या लोकांचं असलेल्या समाजामध्ये व्यवस्थितरित्या काय नाहीये, स्थान नाहीये. मग यांना आपण रिझर्वेशन द्यायला पाहिजे. मग परिणाम स्वरूप ह्या मंडल कमिशनच्या बेसिसवर इथं जेव्हा व्हीपी सिंगचं सरकार आलं तर व्हीपी सिंग सरकारने याला अलाउड केलं, आणि व्हीपी सिंग सरकारने 27% ओबीसींना रिझर्वेशन दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा स्वरूपामध्ये भारत देशामध्ये कुठंतरी जे पहिले SC/ST समुदाय होता त्यांना 15%, 7.5%, आणि आता ओबीसींना किती टक्के आलं तर 27% हे ओबीसी समुदायांना आपण काय केलं होतं, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ओबीसींना आपण इथं रिझर्वेशन द्यायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये तुमच्या माहितीस्तव तुम्ही वाचला आहे की नाही माहित नाहीये, परंतु मी जेव्हा काही आर्टिकल्स रीड करत होतो तर मला आर्टिकल्समध्ये अशा काही गोष्टी मला रिफ्लेक्ट झाल्या की ज्याच्यामध्ये भयावह परिस्थितीची असलेली जेव्हा सामना करायला आला तर समाजामध्ये असंतोष निर्माण झाला. विशेषतः ओपन कॅटेगरीतले असलेले जे काही समुदाय होते त्या ओपन कॅटेगरीतले असलेले समुदाय रस्त्यावर उतरले. रस्त्यावर उतरल्यानंतर अक्षरशः काही लोकांनी स्वतःला आत्मदहनाचा प्रयत्न देखील केलेला आहे. आणि त्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मंडल कमिशन इथं इम्प्लिमेंट झालं तर त्यावेळेस कुठेतरी समुदाय हा अजून काय झाला, एका प्रकारचा असलेला उद्रेक व्हायला सुरुवात झाली. आणि हळूहळू ओबीसी समुदायांना ह्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही रिझर्वेशन देताय, पण ते रिझर्वेशन देताय वेळेस ओपन कॅटेगरीतल्या लोकांनी करायचं काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होताना रस्त्यावर पूर्ण त्या प्रकारची हिंसाचाराची वारे व्हायला सुरुवात झाली. आता प्रश्न निर्माण झाला की याला चॅलेंज केला जाईल का, आणि याला चॅलेंज केलं गेलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये, आणि ती केस होती ती म्हणजे काय, इंदिरा स्वानी केस. अशी इंदिरा स्वानी केस जी होती तर तिने पर्टिक्युलर व्हीपी सिंगच्या गव्हर्नमेंटनी जे काही आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाला चॅलेंज केलं. आता चॅलेंज केल्यानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये ह्या स्वतः एक रिनॉल्ड लॉयर होत्या इंदिरा स्वानी, तर त्यांनी त्या प्रकारची आर्ग्युमेंट्स केली, आणि ते आर्ग्युमेंट्स काय केली की तुम्ही सरसकट 27% ओबीसींना इथं काय दिलंय, आरक्षण दिलेलं आहे. परंतु त्या असलेल्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन मध्ये आणून दिलं की ओबीसी कम्युनिटीमध्ये जवळपास फक्त काही 25 अशा कम्युनिटी आहे. त्यांनी काय सांगितलं नीट लक्षात घ्या बरं, या केसच्या जजमेंट्स आहेत त्या जजमेंट्स तुम्हाला गुगलवर भेटतील, आणि त्या जजमेंट्स मध्ये तुम्ही खाली जर वाचायला गेलं तर 137 पान नंबरवर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जवळपास ओबीसी समुदायामध्ये 25 अशा जाती आहे की त्यांनाच फक्त म्हणजे जवळपास ओबीसींचा असलेला बेनिफिट किती भेटलेला आहे, 97% फक्त 25 जातींनीच घेतलेला आहे. म्हणजे काय की ओबीसी समुदाय, आणि ह्या ओबीसी समुदायामध्ये एवढे लोक राहत आहे पण त्याच्यामधल्या फक्त असलेल्या काय आहे 25 जातीमध्येच त्याचा काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. मग तिथे एक कॉन्सेप्ट आली ती म्हणजे क्लास विदिन क्लास. काय कॉन्सेप्ट आली, क्लास विदिन क्लास. क्लास विदिन क्लास म्हणजे काय की तुमचा ओबीसी हा एक क्लास आहे, बरोबर आहे,
पण ह्या ओबीसी क्लासमध्ये फक्त ओबीसीच्या काही जातींचाच काय होतोय, फायदा होतोय, कारण की रिझर्वेशनचा असलेला जो काही फायदा आहे तो खालपर्यंत जात नाहीये, हे इंदिरा स्वामींनी इथं दाखवून दिलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने. सुप्रीम कोर्ट परेशान झालं. सुप्रीम कोर्टला ह्या गोष्टी खूप आश्चर्यजनक वाटल्या. ठीक आहे, आपण 27% अलाउड करतोय, अहो पण त्या 27%चं रिझर्वेशन संपूर्ण ओबीसी समुदायाला भेटलं पाहिजे की नाही, पण ते भेटलेलं दिसून येत नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मग ह्या इंदिरा स्वामी केसमध्ये सगळ्यात महत्वाचं जर जजमेंट काही टाकलं असेल ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी, तर ते काय होतं ते नीट लक्षात घ्या. तर त्यांनी काय सांगितलं की आता ओबीसी मध्ये आपण कोणती कॉन्सेप्ट आणतोय, क्रीमी लेयरची कॉन्सेप्ट आणतोय. काय आणतोय? क्रीमी लेयरची कॉन्सेप्ट. आता क्रीमी लेयर नावाची कॉन्सेप्ट काय आहे बघा. जर एखादा ओबीसी समुदाय आहे आणि एखादी कॅटेगरी ओबीसी समुदायाचा असलेला रिझर्वेशनचा फायदा घेत असेल, तर अशा वेळेस त्या ओबीसी समुदायामधले जे असलेले काही वर्ग आहे किंवा ज्या फॅमिलीज आहे की त्यांच्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ऑफिसर असेल, कोणी प्रोफेसर असेल, कोणी वेल ऑफ असेल, अशा पद्धतीचे असलेल्या समुदाय म्हणजे ओबीसी असलेल्या एखाद्या फॅमिलीमध्ये जर त्यांचे आई वडील चांगले वेल ऑफ असतील, तर त्यांच्या लेकरांना ह्याचा रिझर्वेशनचा फायदा भेटणार नाही, कारण की दे आर कन्सिडर टू बी ॲज अ क्रीमी लेयर. ते क्रीमी लेयर मध्ये येतात, म्हणजे समाजाच्या असलेल्या वरच्या थरावर येतात. कारण की साहजिकच आहे, एखादा IAS ऑफिसर हा ओबीसी असेल आणि त्याच्या मुलांनी जर अशा प्रकारचं असलेलं रिझर्वेशन घेऊन जर तिथं तो IAS बनत असेल, तर त्याच्यामध्ये त्याचं काही कौतुक करण्यासारखं नाहीये, हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं. का? कारण की पर्टिक्युलर ओबीसी समुदायामध्ये जर त्या व्यक्ती श्रीमंत असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्या असेल, तर अशा वेळेस हा जो क्रीमी लेयर असतो, ह्या क्रीमी लेयरच्या मुलांना काही भेटला नाही पाहिजे, रिझर्वेशनचा फायदा नाही भेटला पाहिजे. अशा प्रकारे तेव्हापासून आपल्याकडे काय आलेलं आहे, क्रीमी लेयरची कॉन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे ओबीसी मध्ये आता क्रीमी लेयर हे अलाउड आहे किंवा क्रीमी लेयर हे इथं टाकलं गेलेलं आहे. मग अशा वेळेस कुठंतरी तुमचं जे काही वातावरण पेटलेलं होतं ना, ते वातावरण थोडं शांत झालं. कारण का? ते वातावरण एवढं चिघळलं होतं की जर सरसकट तुम्ही 27% देत असाल, तर बाकीच्या लोकांनी जगायचं कसं? मग सगळ्या नोकऱ्यामध्ये कोण? एक तर SC ST समुदाय आणि किंवा ओबीसी समुदाय अशा प्रकारचा दिसल, असं ओपन कॅटेगरीच्या लोकांचं म्हणणं त्यावेळेस होतं. मग अशा पद्धतीने इथं कुठेतरी ही कॉन्सेप्ट टाकल्यानंतर काय झालं होतं, बऱ्यापैकी तिथं लिमिटेशन आले. परंतु एक भीतीचं वातावरण अजून होतं, ते इंदिरा स्वामींनी इथं परत ते रेज केलं सुप्रीम कोर्टमध्ये. काय भीतीचं वातावरण निर्माण झालं की आज ठीक आहे, एखादा समुदाय तुम्ही ओबीसी मध्ये टाकताय, XYZ नावाची असलेली जात आहे, XYZ नावाची जात आहे, ती ओबीसी मध्ये टाकताय. उद्या ABC नावाची असलेली जात येईल, ती पण ओबीसी मध्ये जायला मागेल. उद्या MNOP अशा प्रकारची जात आहे, ती पण म्हणाल की आम्हाला ओबीसी मध्ये टाका. उद्या अजून एखादी प्रकारची असलेली PQR नावाची एखादी जात आहे, ती पण म्हणेल की आम्हाला ओबीसी मध्ये टाका. मग तुमचं ओबीसीचा 27% वाढत 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 किती वाढवशाल तुम्ही? तर त्यावेळेस हे जेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की नाही, असं पण नाही करता येणार आहे, आपल्याकडं टोटल तुमचं असलेलं 50%च्या वरती तुम्हाला तिथं काय आहे, कॅप लिमिट आहे, त्या प्रकारचं असलेलं तुम्हाला रिझर्वेशन मोर दॅन 50% वर जाता कामा नाही, हे स्पष्टपणे सांगितलेलं दिसून येते. हे स्पष्टपणे सांगितलेलं दिसून येते. म्हणजे टोटल 50% पेक्षा तुम्हाला रिझर्वेशन जास्त देता येणार नाही, म्हणजे नाही, हे तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येते. लक्षात? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्या केस झालेल्या आपल्याला दिसून येते. आता जसा काळ ओलांडला तसं ओबीसी रिझर्वेशन मध्ये बदल करण्याची आणि बदल करण्याची मागणी वाढायला सुरुवात केली. बघा बरं, ओबीसी रिझर्वेशन बद्दल बोलतो मी ओबीसी रिझर्वेशन बोलतोय, सर तुम्ही अजून मराठा रिझर्वेशनवर काय येत नाहीये, कारण की हे कळालं तर कारण की पुढचं असलेलं मराठा रिझर्वेशन का बरं टिकेल किंवा का टिकणार नाही याचा असलेला संदर्भ तुम्हाला समजेल. ओबीसी रिझर्वेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं असलेलं नंतरचं आलं जस्टिस रोहिणी कमिशन 2017. 2017ला रोहिणी कमिशन आलं. आता रोहिणी कमिशन का बरं आलं, तर त्याच्या मागचं मूळ कारण तेच होतं
की आपण ओबीसी अंतर्गत काय करायला पाहिजे, सब कॅटेगरायझेशन्स करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, सब कॅटेगरायझेशन्स करायला पाहिजे. सब कॅटेगरायझेशन्स का करणं गरजेचं आहे, कारण की ओबीसी समुदाय हा खूप मोठा समुदाय आहे आणि ह्या समुदायामध्ये कोणत्या समुदायाला, कोणत्या जातीला इथं फायदा भेटलेला आहे, कोणत्या जातीला आतापर्यंत फायदा नाही भेटलेला आहे, कोणत्या जातीला अजून कशाचाच काही फायदा भेटलेला नाहीये, हे आयडेंटिफाईड करण्यासाठी आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमली आणि तिला नाव दिलं सब कॅटेगरायझेशन्स ऑफ अ ओबीसी कम्युनिटी. मग अशा पद्धतीने आता जस्टिस रोहिणी जे कमिशन आहे त्या जस्टिस रोहिणी कमिशनने काय सांगितलं की आपण काय करायला पाहिजे, सब कॅटेगरायझेशन्स करायला पाहिजे, त्याचं उपवर्गीकरण करायला पाहिजे. तुम्ही ओबीसी हे एक गट मानतात, परंतु त्या गटामध्ये अनेक जाती आहे, त्या जातीमध्ये फक्त लोक काही श्रीमंत होत आहे, काही लोक श्रीमंत होत नाहीये. त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती ही अजून जशी वरती यायला पाहिजे तशी आलेली दिसून येत नाही. मग अशा पद्धतीने असलेलं सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी करावं, याच्यासाठी त्यांनी रिकमेंडेशन दिलं होतं 2017ला. परिणामस्वरूप आपल्या भारत देशाच्या संविधानामध्ये बदल केला. परिणामस्वरूप आपल्या भारत देशाच्या संविधानामध्ये आपण काय केला, बदल केला. आणि तो बदल काय होता, तो बदल होता ती म्हणजे काय, 102वी घटना दुरुस्ती. काय होती, 102वी घटना दुरुस्ती, 102 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. आपण संविधानामध्ये घटना दुरुस्ती केली 102वी, जी की खूप महत्वाची होती. व्यवस्थित ऐका बरं विद्यार्थी मित्रांनो, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे आणि हे कळालं तर तुम्हाला पुढचा असलेला सगळा गेम कळणार आहे. 102वी घटना दुरुस्ती केली आणि 102वी घटना दुरुस्ती केली ती कधी केली, 2018ला. 102व्या घटना दुरुस्तीनुसार आपण 2 ठिकाणी कलमामध्ये बदल केला. एक आहे 338B आणि त्या प्रकारचं आर्टिकल 342A. आणि याच्यातून काय केलं तर आपण असं सांगितलं की आता ओबीसींच्या असलेल्या किंवा अदर बॅकवर्ड क्लासेसला जर इथं त्यांची परिस्थिती अभ्यास करण्यासाठी एक स्पेसिफाईडली आयोग आपण स्थापन करतोय. त्या आयोगाचं नाव असणार आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. काय आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. हे एका प्रकारचं राष्ट्रीय स्तरावरचं आयोग असेल आणि ते आयोग काय करणार आहे की पर्टिक्युलर बॅकवर्ड कम्युनिटी जे आहे त्या बॅकवर्ड कम्युनिटीचं सोशली, एज्युकेशनली बॅकवर्ड कोण आहे हे आयडेंटिफिकेशन प्रॉपरली करतील. कारण की रोहिणी कमिशननी त्या प्रकारचं असलेलं मार्गदर्शन दिलं होतं भारत सरकारला. भारत सरकारने लगेच काय केलं, अशा पद्धतीचं असलेलं लगेच कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक स्वरूपामध्ये त्यांना दर्जा देऊन टाकला आणि तो दर्जा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला दिला आणि 338B नुसार आपण हे आयोग स्थापन करून टाकलं. सोबतच आपण 342 कॅपिटल ए आपण इन्सर्ट केला. 342A नुसार आता इथं काय असणार आहे, राष्ट्रपती कोण, राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालासोबत सलामसलत करून त्या प्रकारचं एखादी जात ही तुमची असलेली बॅकवर्ड आहे की नाही हे ठरवण्याचाही अधिकार इथं कोणाला दिला, राष्ट्रपतीला दिला. म्हणजे तुम्ही आता विचार करा, जर भारतामध्ये एखाद्या समुदायाला जर ओबीसी मध्ये जायचं असेल तर अशा वेळेस पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींनी ते नोटिफाईड करायला पाहिजे. कोणासोबत, राज्याच्या राज्यपालासोबत. आणि यस, ती कम्युनिटी आता ओबीसी आहे असं त्या प्रकारचं असलेलं पार्लमेंटमध्ये वाच्यता होईल, पार्लमेंटमध्ये डिबेट होईल, डिस्कशन होईल आणि मग ती कम्युनिटी काय म्हणून कन्सिडर केला जाणार आहे, ओबीसी म्हणून कन्सिडर केल्या जाणार आहे असं स्पष्टपणे सांगितलं. पण हा सगळा अधिकार कोणाकडे गेला, राष्ट्रपती महोदयाकडे गेला. कोणाकडे गेला, राष्ट्रपती महोदयाकडे, सेंट्रलकडे गेला. कोणत्या घटना दुरुस्तीने, 102व्या घटना दुरुस्तीने. म्हणजे राज्यामध्ये एखाद्या समुदायाला जर अशा प्रकारचं असलेलं ओबीसी सर्टिफिकेट पाहिजे किंवा ओबीसी कम्युनिटी म्हणून जर कन्सिडर करायचं असेल तर ते आता कोणी ठरवायचं होतं, तर राष्ट्रपती महोदयांनी ठरवायला पाहिजे होतं. असं कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये, 102व्या घटना दुरुस्तीने सांगितलं. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या जातीला तुम्ही ओबीसी म्हणताय हा ठरवण्याचा अधिकार कोणाला गेला, सेंट्रल गव्हर्नमेंटला गेला. म्हणजे स्टेटची पॉवर काढली आणि कोणाकडे गेली,
सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेली. स्टेट शांत बसतील का? स्टेट कसे शांत बसतील? राज्य म्हणायला लागली अहो ओबीसी समुदाय ठरवण्याचा अधिकार आमचा आहे, तुम्ही का बरं घेऊन टाकला? तुम्ही का बरं घेतला? आणि ह्या गोष्टी जर तुम्ही घेत असेल तर इथलच्या लोकांचं असलेलं जे काही बॅकवर्डनेस आहे ते आम्हाला माहिती का तुम्हाला माहिती आहे? मग अशा स्वरूपामध्ये हा सगळा सावळा गोंधळ निर्माण झालेला दिसून येतोय. त्यामुळं 102वी घटना दुरुस्ती लवकरच आपल्याला खारिज करावी लागली. त्याच्यामध्ये काय बदल केला मी तो पुढे घेणार आहे, पण त्याच्या पहिले आता मराठा आरक्षणवर येऊ आपण. काय आहे मराठा आरक्षण? हे इथपर्यंत लक्ष ठेवा बरं. हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं मी. 102वी घटना दुरुस्ती का बरं केली आणि त्या पद्धतीने ओबीसी समुदायाच्या असलेल्या गोष्टीला इथं कॉन्स्टिट्यूशनली कोणी ठरवायचं, सेंट्रली ठरवायचंय, हे इथं इथपर्यंत आलेलं दिसून येते. आता प्रश्न निर्माण झाला मराठा आरक्षणाचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोपर्डी हत्याकांड आणि त्याच्याही पहिल्यापासून म्हणा 94 पासून जो शरद पवार असताना त्या प्रकारचा GR निघल्यापासूनच मराठा आरक्षणाची थोडी हालचाल वाढायला लागली होती. परंतु कोपर्डी हत्याकांडाच्या माध्यमातून थोडं महाराष्ट्रामध्ये मराठा समुदाय हा थोडा जास्त एकत्र आला आणि ती चांगली गोष्ट आहे. कोणत्याही समुदायामध्ये वाईट गोष्टी घडल्याच नाही पाहिजे, कोणावरच असं वाईट विचार नाही आला पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचं वाईट नाही झालं पाहिजे. मग अशा वेळेस मराठा आरक्षणाची जी चाहूल लागली आणि मराठा आरक्षणाची असलेली जी काही पर्टिक्युलर मागणी वाढायला लागली की आम्हाला आरक्षण हवंय, तर यासाठी 2018 मध्ये आपल्याकडे जस्टिस गायकवाड कमिशन आपण स्थापन केलं. काय केलं? जस्टिस गायकवाड आपण कमिशन स्थापन केलं. आणि जस्टिस गायकवाड आपण कमिशन स्थापन केल्यानंतर त्या कमिशननी ऑब्झर्व केलं. काय ऑब्झर्व केलं? की मराठा समुदाय भले की राजकीय स्वरूपामध्ये त्यांना एक प्रतिनिधित्व भेटलं असेल, परंतु अजूनही मराठा समुदायामधले मोस्ट ऑफ द लोक हे काय आहे, सामाजिक दृष्ट्या आणि एका प्रकारचं असलेलं शैक्षणिक दृष्ट्या हे मागासलेले आहे. म्हणजे त्यांची परिस्थिती ही खरंच एक आपण म्हणतो ना एक बितनीय आहे स्वरूपातली आहे. म्हणजे काय आहे की थोडंसं अवघड सिच्युएशन आहे. मग मराठा समुदायामध्ये जर अशा प्रकारची असलेली हाल अपेक्षा असेल आणि त्यांचं असलेलं रिप्रेझेंटेशन हे शैक्षणिक दृष्ट्या असलेल्या वर्गामध्ये किंवा सामाजिक दृष्ट्या असलेल्या वर्गामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये हे एका प्रकारचं काय आहे, थोडं बॅकवर्ड टाइप्स आहे. मग अशा वेळेस त्यांनी आपल्या भारत सरकारला म्हणजे महाराष्ट्र सरकारला सांगितलं की यस, यांना रिझर्वेशन देणं काय आहे गरजेचं आहे. फडणवीस साहेब तेव्हा होते आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडं मराठा रिझर्वेशन आपल्याला भेटलं आणि त्या प्रकारचा आपण काय केला, ऍक्ट बनवला, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट 2018. 2018चा हा कायदा बनवला आणि आपल्याला 10% मराठा कम्युनिटीला काय भेटलं, रिझर्वेशन भेटलं. रिझर्वेशन भेटल्यानंतर सगळीकडे जल्लोष झाला, सगळीकडे त्या सगळ्या गोष्टीचा असलेला आपण आनंद व्यक्त केला की मराठा समुदायाला आपल्या इथं रिझर्वेशन भेटलं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडचे असलेले त्या रिझर्वेशनच्या माध्यमातून त्या काळामध्ये काही विद्यार्थी MBBS MD IITN वगैरे अशा मोठमोठ्या असलेल्या संस्थांमध्ये लागले आणि त्यांचं असलेलं उज्ज्वल भविष्य इथं सिक्युअर झालं. काही मोठमोठ्या असलेल्या MPSCच्या पदावर गेले, UPSCच्या पदावर गेले. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा कुठं ना कुठं समाजातला असलेल्या जो काही मेहनती वर्ग आहे त्या सगळ्यांना काय झाला, याचा फायदा झाला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना कुठंतरी पण लागलं बरं. पण लागलं काय की आपल्याला कुठंतरी ह्या गोष्टीला थांबावं लागल अशा प्रकारची असलेली कोणाच्या तरी गोष्टी डोक्यामध्ये आल्या आणि त्या असलेला जो आरक्षण दिलेला कायदा आहे तो चॅलेंज केला. पहिले चॅलेंज केला तो हायकोर्टमध्ये चॅलेंज केल्यानंतर हायकोर्टने आपलं रिझर्वेशन कंटिन्युएशन मध्ये ठेवलं. लक्ष ठेवा बरं मी काय सांगतोय. बॉम्बे हायकोर्ट बेंचनी ते रिझर्वेशन कंटिन्युएशन मध्ये ठेवलं. काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, खरंच आहे. फक्त त्यांनी सांगितलं होतं की पर्टिक्युलर तुम्ही जे 13% असलेली मागणी करताय, 13% मुस्लिम समुदाय, 13% तुमचं असलेला पर्टिक्युलर मराठा समुदाय, याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करा, अशा प्रकारचा हायकोर्टने एवढं सांगितलं. परंतु रिझर्वेशन कंटिन्यू ठेवा अशा प्रकारचं तिथं स्पष्टपणे निर्वाळा दिलेला दिसून येतोय. परंतु त्या गोष्टीला काही लोकांनी कुठे चॅलेंज केलं, सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं. आणि सुप्रीम कोर्टमध्ये स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला इथं बिलकुल काय दिलं नाही पाहिजे, आरक्षण नाही दिलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीने ही त्या प्रकारची असलेली केस फाईल केली त्या व्यक्तीची नाव आहे जयश्री
लक्ष्मणराव पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर अँड अदर्स 5 मे 2021 ला याला चॅलेंज केलं. ही केस येते आणि ह्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टला असं दाखवून दिलं की मराठा समुदाय सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाहीये. काय नाहीये? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाहीये. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टने ह्या गोष्टीवर थोडं बारकाईने लक्ष दिलं. मग सुप्रीम कोर्टने काय बारकाईने लक्ष दिलं आणि सुप्रीम कोर्टने त्या जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टरच्या 5 मे 2021 असलेल्या केसमध्ये नेमकं काय प्रकरण सांगितलं किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी सांगितल्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काय की 50% लिमिटेशन शुड नॉट बी क्रॉस. तुम्ही रिझर्वेशन देताय ना, तर रिझर्वेशन देत असताना पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या गोष्टीला इथं 50% असलेल्या बियॉन्ड जाता कामा नये असं तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इंदिरा साहनी केस आलं लक्षात? मग इंदिरा साहनी केसमध्ये ज्या प्रकारे 50% तुम्ही कॅप लिमिटेशन दिलेलं आहे हे तुम्ही क्रॉस करू शकत नाही. जर तुम्हाला हे क्रॉस करायचं असेल तर तुमच्याकडे एक्सेप्शन असायला पाहिजे की हे आम्ही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसवर त्या प्रकारचं असलेलं हे आरक्षण टिकू शकतंय. म्हणजे मराठा समाजाला जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाज हा एक्सेप्शन कॅटेगरीमध्ये कसा येतो हे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट तुम्हाला प्रूफ करावं लागणार आहे. हे तुम्हाला प्रूफ करावं लागेल आणि ते प्रूफ करत असताना दोन त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे काय की तुम्ही आम्हाला हे प्रूफ करून दाखवा की जिओग्राफिकली एक्सक्लुडेड असलेले मराठा कम्युनिटी आहे, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या त्या प्रकारचे असलेले ते मागासलेले कसे आहे ते प्रूफ करा. दुसरी गोष्ट ते सोशली सामाजिक स्वरूपामध्ये ते मागासलेले कसे आहे ते आम्हाला प्रूफ करून दाखवा. आणि हे जर तुम्ही प्रूफ केलं तर आम्ही इथं 50%च्या वरती इथं रिझर्वेशनची पातळी आम्ही एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये मान्य करू, जसं तामिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये आम्ही मान्य केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीचं असलेलं हे जे काही एक्सक्लुजन आहे हे एक्सक्लुजन तिथं प्रूफ करावं लागणार आहे जर मराठा समुदायाला त्या प्रकारचं आरक्षण तिथं पाहिजे असेल, कारण की हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्वतःहून सांगितलेलं दिसून येते. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे की तुम्हाला ऑथॉरिटी नाहीच आहे. कोणाला ऑथॉरिटी आहे? स्टेटला ऑथॉरिटी नाहीये. जसं की आपल्याकडं पर्टिक्युलर कोणी आपल्याला ह्या प्रकारचं असलेलं रिझर्वेशन दिलं होतं, एससीबीसीचं रिझर्वेशन हे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने दिलं होतं. पण सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला इथं त्या प्रकारचे अधिकारी नाहीये. अधिकार कोणाला आहे? सेंट्रल ऑथॉरिटीला आहे. मग सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजे कोण? तर त्या प्रकारचं असलं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. आठवलं का? 102वी घटना दुरुस्ती केली होती. त्या 102व्या घटना दुरुस्तीनुसार तुम्ही काय करताय तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इस्टॅब्लिश करताय. आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इस्टॅब्लिश करत असताना पर्टिक्युलर त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही काय करताय तर त्यांना ऑथॉरिटी दिली ते ठरवणारे की मराठा समुदाय त्या प्रकारचा असलेला बॅकवर्डेड आहे का, मराठा समुदाय त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने इथं मागासलेला आहे का. आणि जर त्या प्रकारचं असलेलं त्या आयोगाला वाटतंय आणि त्या आयोगाने तसा रिपोर्ट सादर केला तर राष्ट्रपती नोटिफिकेशन करून त्या प्रकारच्या माध्यमातून ह्या मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देऊ शकतं असं जयश्री पाटीलच्या केसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये तुमचं आता रिझर्वेशन कोणाच्या हातात गेलं होतं त्यावेळेस तर सेंट्रलच्या हातात गेलेलं होतं. वरतून अजून एक त्या प्रकारचं असलेलं आपल्याला एक टेन्शन आलं मराठा समुदायाला की आता हे सगळं कोण डिसाईड करतंय? वरचे डिसाईड करताय. मग अशा वेळेस राज्यांनी इथं उठाव केला आणि राज्यांनी उठाव केल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं परत त्या गोष्टीमध्ये बदल केला आणि 105वी घटना दुरुस्ती केली. बघा बरं, 102वी घटना दुरुस्ती जी होती त्याच्यातून पॉवरफुल कोण झालं होतं? सेंट्रल गव्हर्नमेंट झालं होतं. सेंट्रल गव्हर्नमेंट विल बी डिसाइडेड हु विल बी द ओबीसी. पण 105वी घटना दुरुस्ती आपण परत केली संविधानामध्ये, संसदेमध्ये, आणि परत काय सांगितलं की नाही आता परत कोणाला पॉवर देतोय आम्ही? स्टेटला. म्हणजे आता स्टेटनी ठरवायचं की कोणती कम्युनिटी ही ओबीसी कम्युनिटी असणार आहे, कोणती कम्युनिटी ही बॅकवर्डेड कम्युनिटी असणार आहे. हे ठरवण्याचा अधिकार परत कोणाला दिला तर परत तो दिला आपल्या स्टेटला म्हणजे राज्यांना. कोणाला दिलेला आहे? राज्यांना दिला.
मग हा जो राज्यांना दिलेला अधिकार आहे, तर हा परत राज्यांना हा अधिकार दिला आणि ह्या अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने भेटला? 105व्या घटना दुरुस्तीने भेटलेला दिसून येतोय. म्हणजे आता यापुढं कोण डिसाइड करणार आहे? यापुढं आता हे डिसाइड करणार आहे कोण? राज्य, की कोणता समुदाय हा बॅकवर्ड आहे किंवा नाही. पण त्याच्यामध्ये अजून एक आलं बरं, त्याच्यामध्ये अजून एक परेशानी आली. ती परेशानी म्हणजे काय मित्रांनो माहिती का? एक केस झाली होती त्याच काळामध्ये बघा बरं, हो खूप किचकट आहे, हे किचकट हे समजलं पाहिजे. त्याच काळामध्ये एक केस झाली, त्या केसचं नाव होतं विकास किसनराव गवळी केस. कोणती? विकास किसनराव गवळी केस. ह्या केसमध्ये काय झालं होतं माहिती का? ट्रिपल टेस्ट नावाची असलेली गोष्ट लागू केली होती. काय केली होती? ट्रिपल टेस्ट नावाची गोष्ट लागू केली. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? की 3 अशा टेस्ट असणारे, जर एखादा समुदाय हा बॅकवर्ड आहे की नाही, ह्या 3 टेस्टनी जर पास झाला तर त्याला तुम्ही बॅकवर्ड क्लास म्हणून संबोधू शकतात. मग अशा स्वरूपामध्ये ती ट्रिपल टेस्ट केस काय आहे? तर त्या ट्रिपल टेस्ट मध्ये ह्या 3 टेस्ट आहे. 3 टेस्ट आहे. ह्या 3 टेस्ट मधून तो असलेला बाहेर पडला पाहिजे, तो समुदाय बाहेर पडला पाहिजे. डेडिकेट कमिशन स्थापन केलं जाईल त्याच्यासाठी. पहिली टेस्ट, जर एखाद्या समुदायाला तुम्ही बॅकवर्ड क्लास म्हणताय तर त्या समुदायाला पर्टिक्युलर अशा प्रकारच्या असलेल्या ह्या डेडिकेट कमिशनच्या माध्यमातून त्यांनी सांगायला पाहिजे की नाही, अशा स्वरूपामध्ये काय आहे, हा व्यक्ती काय आहे, म्हणजे ही समुदाय काय आहे, तर एका प्रकारचा बॅकवर्ड आहे. हे कमिशनच्या असलेल्या रिकमेंडेशननी होणार. दुसरी गोष्ट, स्पेसिफिक डेटा अँड द क्वांटिफाईड डेटा हॅज टू बी प्रूफ. तुम्ही फक्त वरवरच्या स्वरूपामध्ये सांगितलं नाही पाहिजे की मराठा समुदाय असा गरीब आहे. क्वांटिफाईड डाटा काढा, एक प्रॉपरली डेटा पाहिजे, तर आम्ही त्याला काय करू, मान्यता देऊ. तिसरी गोष्ट, रिझर्वेशन शुड नॉट बी एक्सीड बाय द 50%. सगळीकडे तेच आहे, रिझर्वेशन 50%च्या वरती जायलाच नाही पाहिजे. मग हे जेव्हा आपण प्रकरण बघतो ना, की आपल्याला कळतंय की आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये जर मराठा समुदायांना, म्हणजे आता GR काढलेला आहे हैदराबाद गॅझेटियर नुसार, आपल्याकडं सरसकट आता आपण काय करतोय तर एकंदरीत कुणबी प्रमाणपत्र ज्यांना असणार आहे ते सगळे ओबीसी समुदाय म्हणून कन्सिडर होणार आहे. जर यदा कदाचित याला जर कोणी अडवलं नाही, याला जर कोणी त्या प्रकारचं असलेलं हायकोर्टमध्ये चॅलेंज केली नाही, याला जर कोणी सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज नाही केली, तर कदाचित हे टिकण्याची ताकद राज्य सरकारकडे आहे. म्हणजे राज्य सरकारने प्रॉपर कमिशन बसवावं, राज्य सरकारने त्या प्रकारच्या असलेल्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करून द्यावं, राज्य सरकारने त्या प्रकारचं असलेलं सगळा अभ्यास करून डेटा गोळा करून तिथं प्रूव्ह करावं आणि त्याच्या माध्यमातून बॅकवर्ड क्लास म्हणून जर मराठा समाजाला भेटलं तर हा त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. पण यदा कदाचित जर याला कोणी चॅलेंज केलं तर परत 2018 सारखं प्रकरण आपल्याला परत खेळत राहावं लागणार आहे. परत हा प्रॉब्लेम तयार होणार आहे. परत असा प्रॉब्लेम तयार होईल की मराठा रिझर्वेशन गव्हर्नमेंट तर देतंय, परंतु त्या प्रकारचं असलेलं चॅलेंज होतंय कुठं? ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्टमध्ये. मग याच्याने पेच काय निर्माण होतोय? कन्क्लुजन काही निघत नाहीये. सरकार देतंय परंतु ते टिकत नाहीये. मग अशा स्वरूपामध्ये हे टिकण्यासाठी ह्या ट्रिपल टेस्ट मधून तुम्हाला जावं लागणार आहे. मग यदा कदाचित जर सरकारने चांगलं कमिशन बसवलं, जसं की गायकवाड कमिशन बसवलं होतं, तशाच प्रकारचं उत्तम स्वरूपातलं असलेली जर कमिशन बसवलं, कमिशननी त्या प्रकारचे रिपोर्ट तिथं ऑनरेबल हायकोर्ट रिस्पेक्टिव्हली सुप्रीम कोर्टमध्ये सादर केले आणि ते प्रूव्ह करू शकले, तर कदाचित तुमचं असलेलं एक्सेप्शन केसमध्ये आपला मराठा समुदायाला इथं रिझर्वेशन भेटू शकतं. हा त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने ही जी काही लढाई आहे ही खऱ्या अर्थाने कायदेशीर लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल, मराठा समुदायांना जिंकायचं असेल, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीतून जावं लागणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही समुदायाचं मला मत दुखवायचं नाहीये, कोणत्याही समुदायाला कमी जास्तपणा बोलायचं नाहीये, परंतु माझं हे म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं काय केल्या पाहिजे, चेक केला पाहिजे की काय आहे, कशा पद्धतीने आहे, कोणत्या स्वरूपामध्ये आहे. मग हे जर तिथं बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येऊ शकतं. हा लक्षात. ह्या अशा पद्धतीने मराठा समाज
आणि त्यांचं असलेले कायदेशीर असलेले ज्या काही अडचणी आहे त्या अडचणीचा आपण इथं संदर्भ घेतलेला आहे. याच्यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहे, फक्त इथपर्यंत थांबलेलं नाहीये. अजून त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे. जसजसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल तसं सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करायची. आता मध्यंतरी 1994चा असलेला GR काय आहे आणि 1994च्या GRचा असलेला मूळ BD देशमुख यांचा असलेला, तर त्याला कसं आव्हान करणार आहेत तेही याच्यावर मी एक व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून तुम्हाला थोडं कायदेशीर स्वरूपामध्ये जो काही अभ्यास आहे तो करता येणार आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.